राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतात आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा करत होतात। तर तुमची आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार नाही। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, कुठले जिल्हे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहेत। जर तुम्हाला अजून दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना सुद्धा आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तर तो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे 3,000 रुपयाप्रमाणे येणार होते, परंतु राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी उपलब्ध नसल्यामुळे दोन्ही हप्त्यांच्या रकमा 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा विस्तार झालेले आहेत। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान विस्तार सुद्धा झालेले आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून 50,000 रुपये मिळालेले नसतील, म्हणजेच या दोन्ही योजनांचे हप्ते अर्धवट आलेले असतील किंवा या दोन्ही योजनांच्या हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल तर त्या हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव ही महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करणार आहेत त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होत असतात। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्ह्यांची आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव ही 2 कामे करणार आहेत किंवा ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे केलेली असतील त्यांनाच पैसे विस्तार होणार आहेत। ती 2 कामे सुद्धा बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना सुरू करण्यात आलेले होते तर त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे सुद्धा झालेले होते। तर हे घोटाळे नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये होऊ नयेत यासाठी सर्व शेतकरी बांधवांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 नियम लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव 4 नियमांचे पालन करतील 4 पात्रतेमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो जी महत्त्वाची 2 कामे आहेत तर त्या 2 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा केलेले असावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही जर अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। कारण जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे केलेली असतील त्यांना पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल आणि ती 2 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण अगदी 1 मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल आणि अजून तुम्ही कर्ज भरलेलं नसेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तो आनंदाचा निर्णय कोणता आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल किंवा या 2025 मध्ये नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही त्या नुकसानीसाठी पंचनामे केलेले असतील तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो कर्जमाफी विषयी अपडेट आलेले आहे, पीक विमा विषयी अपडेट आलेले आहे आणि जे पेरणी अनुदान आहे तर त्याच्या विषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। या अपडेट सुद्धा बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अगोदरच विस्तार होणार होता। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदरच विस्तार सुद्धा होणार होता। म्हणजे तुम्हाला पेरणीला हातभार लागेल या दृष्टिकोनातून पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा सोडण्यात येणार होते। परंतु त्यावेळेस राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर हे पैसे विस्तार सुद्धा झालेले नव्हते। परंतु जर तुमची अजून पेरणी झालेली नसेल किंवा तुमची पेरणी झालेली असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या 4 नियमांचं पालन करणार आहेत त्यांनाच पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आता आपण 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा त्यांना पुढचे हप्ते विस्तार सुद्धा होणार नाहीत। म्हणजे जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील, जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार असतील अशा शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेली नाही। तर ही योजना राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांसाठी
बांधवांसाठी सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांची जमीन 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल किंवा 5 एकरापर्यंत असेल त्या शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या या 2 योजना सर्वात मोठ्या योजना आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पहिला नियम तुमच्या सुद्धा लक्षात आलेला असेल। बघा, पहिलाच नियम की तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। परंतु शेतकरी बांधवांनो दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तिसरा आणि चौथा नियम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्ही दुसरा, तिसरा आणि चौथा नियम सुद्धा ऐकायचा आहे। त्यानंतर आपण अगदी एका मिनिटामध्ये जिल्हे सुद्धा बघणार आहोत। बघा, शेतकरी बांधवांनो दुसरा नियम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा, शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। कारण शेतकरी बांधवांनी एक नियम लागू केलेला आहे, तो नियम म्हणजे फार्मर आयडी कार्ड ज्या ज्या शेतकरी बांधवांनी काढलेले असेल त्यांनाच हप्ते सुद्धा विस्तार होतील। परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की फार्मर आयडी कार्डचा का नियम लावण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे शेती नाही, त्यांच्या नावाने जमीन सुद्धा नाही, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार करून या दोन्ही योजनांचे हप्ते घेतलेले आहेत। परंतु त्या शेतकरी बांधवांना यापुढचे हप्ते द्यायचे नाही। त्यामुळे जे जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील त्या शेतकरी बांधवांना हप्ते सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यासोबत तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, डिजिटल सातबारा निघत असावा, डिजिटल आठ उतारा सुद्धा निघत असावा। आणि चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा, तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती या 2025 मध्ये सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कामाला लागलेले असेल, महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असेल, अंगणवाडी सेविका असेल, शिक्षिका असतील, रेल्वे कर्मचारी असतील, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य, कोणताही व्यक्ती सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। याच्यामध्ये तुमची पत्नी असेल, तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल किंवा तुमचे वडील असेल। त्यासोबत तुमच्या घरामधील कोणती व्यक्ती पेन्शनधारक सुद्धा नसायला पाहिजे। बघा, तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीने भरपूर वर्ष सरकारी सर्व्हिस केलेली असेल आणि ती सध्याच्या स्थितीला रिटायर झालेली असेल आणि ती व्यक्ती पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या दोन योजनांचे हप्ते विस्तार होणार नाहीत। बघा, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेली होती, ती नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, शेतकरी बांधवांनो 24 फेब्रुवारी 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19 हप्ता विस्तार सुद्धा झालेला होता। म्हणजेच प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तार होत असतो। बघा, 24 फेब्रुवारीच्या पुढचे 4 महिने आता 24 जून पर्यंत हे 4 महिने होतात। तर बघा शेतकरी बांधवांनो, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल आणि जून असेल, म्हणजेच 24 जून पर्यंत शेतकरी बांधवांनो 4 महिने सुद्धा पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर हे पैसे कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होतील, कोणत्या बँका 2 हप्त्यांसाठी चालणार नाही त्याची यादी सुद्धा आलेली आहे। बघा, स्टेट बँकेमध्ये पैसे येतील, युनियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, आयडीबीआय बँक असेल, एचडीएफसी बँक असेल, त्यानंतरची सर्वात मोठी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतरची केंद्र सरकारची सर्वात मोठी कॅनरा बँक, त्यानंतरची आयसीआयसीआय बँक। बघा, खासगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे, या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतरची गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे ॲक्सिस बँक, या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं ॲक्सिस बँकेमध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, या सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। किंवा तुमचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपणार आहे, कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँका असतील, भारतामध्ये जेवढ्या पण बँका असतील तेवढ्या सर्व बँकेला हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील किंवा भारतामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांना आधार कार्ड लिंक होत आहे। त्यामुळे कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरी पण तुम्हाला पैसे
20 तांत्रिक होतील। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येऊ शकतात ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, बीड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, धुळे असेल, वर्धा असेल, तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर या 2 हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक होतील। बघा, 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत।